नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं मीन राशीतील गोचर भ्रमण व त्याची जागतिक, राजकीय, सामाजिक फळे काय मिळतील, त्याचबरोबर सर्वसामान्य फळ काय मिळतील किंवा त्यानंतर आपण तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हे गोचर कसं जाईल, हा येणारा आगामी महिना कसं जाईल हे मी सांगणार आहे। त्यामुळे अवश्य हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी संपूर्ण पहा। तत्पूर्वी मी रवी ग्रहाविषयी थोडीशी माहिती देतो। रवी आपल्याला माहीतच आहे, रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा म्हणजे जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा, सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याला 1 महिना लागतो, म्हणजे रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। असा हा रवी आता गोचरीने 15 एप्रिलला राशांतर करणार आहे। रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीच्या गोचरीने आपल्या चंद्र राशीला 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय लाभदायक किंवा शुभ फलदायी जातो। या उलट जेव्हा राशीला 4था, 8वा, 12वा येतो तेव्हा तो अशुभ फलदायी किंवा प्रतिकूल फळ देणारा ठरतो। इतर स्थानातला रवी हा मध्यम फळ देतो। असा रवी गोचरीने 15 मार्च रोजी कुंभ या राशीतून मीन या आपल्या मित्राच्या राशीत प्रवेश करणार असून तेथे तो 13 एप्रिल 2026 पर्यंत राहणार आहे। आपण फक्त रविवारनं विचार करत नाही तर आपण बाकीच्या ग्रहांच्या गोचरचा व ग्रहांमध्ये होणाऱ्या आपापच्या योगांचा विचार करून भाकीत करत असतो। त्यामुळे इतर ग्रहस्थिती पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। इतर जर ग्रह गोचरचा विचार केला तर मीन राशीमध्ये सध्या शनी आणि नेपच्यून असे पाप ग्रह आहेत। त्यामुळे 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत रवी शनी या 2 अशुभ ग्रहांची म्हणजे विष योगाची निर्मिती होणार आहे। या युतीची फळे 20 ते 30 मार्च या काळात प्रकर्षाने मिळतील असं दिसतं। त्याचबरोबर मीन राशीमध्ये शुक्र 25 मार्चपर्यंत असल्याने रवी शुक्र, रवी नेपच्यून अशी युती मीन राशीमध्ये असणार आहे। मुख्य म्हणजे 2 एप्रिलपर्यंत मंगळ राहू, बुध राहू, मंगळ बुध अशा अशुभ युत्या होत असून मंगळ हर्षल केंद्र योगाची, मंगळ केतू प्रतियुती अशी स्थिती असणार आहे। 2 एप्रिल नंतर मंगळ हा मीन राशीत येणार आहे, तेव्हा शनी मंगळ, रवी मंगळ अशा अशुभ योगाची पुन्हा निर्मिती होणार आहे। म्हणजे सरासरी आत्ता आणि येणाऱ्या काळामध्ये 13 एप्रिलपर्यंतचा काळ हा अतिशय त्रासदायक असणार आहे। थोडक्यात ग्रहांच्या अशुभ योगामुळे येणारा काळ हा स्फोटक आणि विध्वंसक घटनेसाठी पोषक ठरेल असं आत्ता तरी दिसतंय। 2 एप्रिल नंतर मीन राशीमध्ये रवी मंगळ, रवी मंगळ, शनी मंगळ अशा युत्या होत आहेत। त्यामुळे 13 एप्रिलपर्यंत या लोकांना जास्त त्रास होणं संभवतं। थोडक्यात रवीचा हे गोचर 13 एप्रिलपर्यंत काहीच त्रासदायक व विध्वंसक आणि सामूहिक घटना घडवण्यासाठी पोषक ठरेल असं दिसतं। विशेषतः सरकार, सत्ताधारी पक्ष यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असेल। आता आपण 14 मार्च ते 13 एप्रिल 26 पर्यंत मीन या राशीतील गोचर रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय किंवा सर्वसामान्य काय फळे मिळतील मी सांगणार आहे। मी 5 ते 6 भाकीत करणार आहे। क्रमाने एक ऐका। मी जानेवारीपासून जे जे भाकीत केलं होतं त्या सगळी भाकीतात खरी झालेली आहेत। तुम्ही तर नीट ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल। पहिलं भाकीत लक्षात घ्या की रवी, शनी, नेपच्यून असे पाप ग्रह मीन या जलतत्वाच्या राशीत येत असल्याने 14 एप्रिलपर्यंत या रवीमुळे दूषित पाण्यामुळे होणारे इन्फेक्शस आजार किंवा सर्दी, ताप अशी एखादी व्हायरलची साथ या काळात येण्याची शक्यता राहील। थोडक्यात साथीजन्य आजार, त्यामध्ये विशेषतः गॅस्ट्रो असेल, डिसेंट्री, टायफॉइड, पोटाचे विकार, अपचन अशा आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील। साथीजन्य आजार पण वाढतील। बुध-राहू युतीमुळे लहान मुलांना संसर्गजन्य आजार होणं, छातीचे विकार जास्त होणं संभवतं। त्यामुळे लहान मुलांना येणारा काळ जास्त त्रासदायक असेल, त्यांची काळजी घेणं गरजेचं राहील। विशेषतः रवी शनी युती 15 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत सरकार, सत्ताधारी पक्ष, महायुती आणि राजकारणी लोक यांना प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे। विरोधांकडून त्रास आणि कोंडी करण्याचा प्रयत्न या काळात संभवतो। विरोधक आक्रमक होतील। काही देशामध्ये सरकारविरोधी हिंसक आंदोलनं किंवा मोर्चे, निदर्शने झालेले पाहावयास मिळतील। यामध्ये मोठी जाळपोळ, दगडफेक किंवा गोळीबार अशा हिंसक घटनेमध्ये मोठी जनधनहानी होणं संभवतं। तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी या काळात होणं संभवतं। थोडक्यात हा काळ सरकारबरोबर पोलीस, मिलिटरी यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरेल। संरक्षण क्षेत्रातील लोकांवर कामाचा ताण वाढेल। राजकीय क्षेत्राचा विचार आहे तर राजकीय क्षेत्रामध्ये या युतीमुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या घडामोडी किंवा नाट्यमय घटना घडण्याची शक्यता राहील। काही ठिकाणी
सत्तांतर होणं किंवा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल होणं संभवतं. तिसरं बाकी लक्ष आहे की रवी शनी युतीमुळे एखाद्या राजकीय व्यक्तीची हत्या किंवा त्यावर हमले होण्याची शक्यता राहील किंवा या काळात एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची आत्महत्या किंवा गूढ मृत्यू या काळात होणं संभवतं. चौथं बाकी लक्षात घ्या, युद्धाबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की 14 म्हणजे जानेवारीमध्ये बोललो तुम्ही की 12 फेब्रुवारीनंतर युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध सुरू होण्याची शक्यता राहील. सध्या सुरू असलेले युद्ध येणाऱ्या काळामध्ये अजून थोडी विध्वंसक आणि स्फोटक होण्याची शक्यता या काळात राहील, कारण येणाऱ्या ग्रहणाचा विचार करता ही युद्धे थोडी वाढतील असं दिसतंय. मोठे हल्ले व त्यातून मोठे स्फोट होणे, आगी लागणं, त्यामध्ये मोठं नुकसान होणे या काळात संभवतं. गुन्हेगारी वाढून मोठ्या घातपाताची शक्यता या काळात राहील. युद्धाची तीव्रता 20 ते 30 मार्च या काळात जास्त राहील. 2 एप्रिलनंतर मात्र युद्ध काहीशे थांबण्याचे किंवा सौम्य होण्याची शक्यता आहे. मात्र 20 ते 30 या काळामध्ये, या मार्चच्या कालावधीमध्ये मोठमोठे हमले किंवा अतिशय घातक शस्त्रांचा किंवा बॉम्बचा वापर केलेला तुम्हाला पाहायला मिळेल, जे अतिशय त्रासदायक असणार आहे. पाचवं बाकी लक्षात घ्या की मीन या जलतत्वाच्या राशीमध्ये ग्रह येत असल्यामुळे हवेतील उष्णतेमध्ये मोठी वाढ होऊन काही ठिकाणी मोठ्या अवकाळी पावसाची शक्यता राहील. यामध्ये जनजीवन विस्कळीत होणं किंवा त्यामध्ये मोठं नुकसान होणं संभवतं. शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केटमध्ये आता मोठी घसरण होणं संभवतं, का ज्यावेळी मंगळ राहू, शनी मंगळ, रवी शनी अशा युत्या होतात तेव्हा शेअर मार्केट ढासळतं. तर मागील 1 महिन्यापासून किंवा 15-20 दिवसापासून शेअर मार्केटमध्ये जी घसरण सुरू आहे ती तशीच राहणार आहे, लक्षात द्या. शेअर मार्केट या काळात अस्थिर होणं किंवा क्रॅश होणं संभवतं. मात्र सोन्या चांदी दर आता वाढतील असं दिसतंय. एकंदरीत काय, हा शेअर मार्केटसाठी 15 एप्रिलपर्यंत काळ फारसा चांगला नाही. आता आपण 14 मार्च ते 13 एप्रिल हा काळ तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना कसा रे मी सांगणार आहे. प्रत्येक राशीचं आपण मासिक भविष्य बघूया. तूळ राशीच्या 6ष्ठ स्थानातून होणारं रवीचं भ्रमण हे 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि नोकरीच्या बाबतीत शुभ फलदायी जाईल. मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या त्रासातून हे लोकांची आता मुक्तता होईल. काहींना या काळात नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं, पगारवाढ होणं संभवतं. रखडलेली कामे या लोकांची मार्गी लागतील. यांना शत्रुनाश, आनंद, स्वकर्तृत्वामध्ये वाढ होणं, नोकऱ्यांचं उत्तम सहकार्य मिळणं इत्यादी संभवतं. रखडलेली कामे या लोकांची मार्गी लागतील. कोर्ट कचेरीमध्ये किंवा निवडणुकीमध्ये मोठं यश या काळात मिळणं संभवतं. मात्र असं असलं तरी काहींना आरोग्याच्या तक्रार राहतील. विशेषतः पोटाचे विकार, साथीचे विकार या काळात संभवतात. षष्ठातील शुक्रामुळे काहींना कोर्ट कचेरी, दुःख, आजारपण, प्रेमभंग, भागीदारी व्यवसायामध्ये त्रास होणं, वैवाहिक कटकटी राहणं संभवतं. थोडक्यात स्त्री सुखामध्ये कमतरता या काळात राहील. कोणते दिवस जास्त खराब जातील तर तूळ राशीच्या लोकांना विशेषतः 15, 16, 23, 24 मार्च व 1, 2, 11, 12 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल आणि मनस्ताप देणार जातील. या काळात या लोकांनी कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, शांत आणि संयमी राहू आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5म स्थानातून होणारं रवीचं भ्रमण दिनांक 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल किंवा थोडं त्रासदायकच जाणार, कारण पंचमातलं रवीचं गोचर पैसा भरपूर मिळतो मात्र पैसा टिकत नाही, लक्षात घ्या. चतुर्थामध्ये मंगळ राहू अशा 2 पापग्रहांची युती आपल्या मानसिक सुखाच्या स्थानामध्ये चालू आहे 2 एप्रिलपर्यंत. तर चतुर्थातली मंगळ राहू युती, 8वा गुरु आणि पंचमात असणारी रवी शनी युती ही ग्रहस्थिती या लोकांना प्रतिकूल असल्याने या लोकांना तर वृश्चिक राशीच्या लोकांना आता कौटुंबिक, शारीरिक, मानसिक त्रास या काळात होणं संभवतं. काहींना प्रेमभंग होणं व त्यातून मनस्वास्थ्य बिघडणं संभवतं. कुटुंबामध्ये कलह, वाद या काळात राहतील. कलह होणं, वाद होणं, त्यामुळे कौटुंबिक अशांतता 2 एप्रिलपर्यंत राहील असं दिसतं. तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. थोडक्यात वृश्चिक राशीच्या लोकांना सर्वच ग्रहगोचरी ही थोडी अशुभ असल्यामुळे या लोकांना अनारोग्य, मनस्ताप, दैन्यावस्था, चिंता, काळजी इत्यादी राहील. मानसिक सुखसमाधान फारसं मिळणार नाही. कष्ट आणि दगदग खूप वाढेल. या काळात संततीला त्रास होणं संभवतो. राजकीय अधिकाऱ्यांशी वादविवाद किंवा मतभेद होणं संभवतं. शेअर मार्केटमध्ये काहींना मोठे आर्थिक फटके या काळात बसतील. काहींना नोकरीमध्ये त्रास होणं किंवा नोकरीमधल्या अडचणी या काळात वाढण्याची शक्यता राहील. नोकरीसाठी चांगला काळ हा 14 एप्रिलनंतरचा राहील. थोडक्यात या लोकांना 14 एप्रिलनंतरचा काळ उत्तम आणि यश देणारा राहील. तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, रागावर कंट्रोल करावा.
कोणते दिवस जास्त खराब होतील तर वृश्चिक राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 25, 26 मार्च व 3, 4, 5, 13 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल आणि मनस्ताप देणारे जातील. या काळात या लोकांनी कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, शांत आणि संयमी राहावं, तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. धनुरास. धनुराशीच्या चतुर्थ या सुखस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि कौटुंबिक मानसिक त्रास देणारं जाईल. या काळात काहींना अनारोग्य, कलह तसेच कौटुंबिक सुखामध्ये कमतरता इत्यादी जाणवेल. वैवाहिक सौख्यामध्ये कलह वाद होणं संभवतं. सुखसमाधान फारसं न मिळणं, शांत झोप न लागणं इत्यादी संभवतं. प्रत्येक कामामध्ये विलंब, अडचणी, अडथळे जाणवतील. सुख असूनही त्याचा उपभोग मनाप्रमाणे घेता न येणं संभवतं. स्थावर इच्छेच्या बाबतीत काहींच्या कटकटी उभ्या राहतील. काहींना व्यवसायामध्ये नुकसान होणं, प्रवासामध्ये त्रास होणं संभवतं. आरोग्याच्या तक्रारी राहतील. विशेषतः वरील त्रास हा 2 एप्रिलनंतर या लोकांचा वाढण्याची शक्यता राहील. का तर रवी, शनी, नेपच्यून असताना चतुर्थामध्ये तिथं मंगळ येणार आहे. हे थोडंसं त्रासदायक गोचर असणार आहे. मात्र असं असलं तरी चतुर्थातल्या ग्रहांची बैठक ही काहींना नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीचे योग देईल. आईवडिलांच्या आरोग्याची या लोकांना मात्र काळजी घ्यावी लागेल. त्यांचं आरोग्य या काळामध्ये बिघडण्याचे किंवा त्यांच्याशी वाद होणं संभवतं. कोणते दिवस खराब जातील तर या लोकांना, धनुराशीच्या लोकांना विशेषतः 19, 20, 27, 28, 29 मार्च व 6, 7 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल आणि मनस्तापदायक जातील. या काळात कोणताही अविचारी निर्णय या लोकांनी घेऊ नये, शांत आणि संयमी राहावं, तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मकर रास. पुढची रास मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे. का तर तृतीयातून सुरू असलेलं शनीचं, रवीचं गोचर हे खूप चांगलं असणार आहे. काहींना लांबचे प्रवास, परदेशगमन या काळात संभवते. कर्तृत्व, धाडस, पराक्रम यामध्ये वाढ होईल. मात्र असं असलं तरी अविचारी धाडस या लोकांनी टाळावं. बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा वाद होणं किंवा शत्रुबाधा होणं संभवतं. या लोकांची आता रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचं प्रमाण या लोकांचं अतिशय चांगलं राहणार आहे. प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल, तसेच शत्रूचा नाश होईल. प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, प्रगती होईल. काहींना प्रियजनांच्या सहवासातून सुख आनंद मिळेल. 2 एप्रिलनंतरचा काळ या लोकांना उत्तम व प्रगतिकारक जाईल. एकंदरीत या राशीच्या लोकांना यशदायी काळ आहे. मकर राशी लोकांनी चांगली गोष्ट आहे. मात्र असं असलं तरी अष्टमेश रवी हा तृतीयामध्ये शनीबरोबर दूषित असल्याने काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील. वाहन अपघात होणं, तब्येत बिघडणं आणि त्यातून मनस्ताप होणं संभवतं. त्यामुळे प्रवासात काळजी घेणं या लोकांना फार गरजेचं राहील. कोणते दिवस खराब होतील तर मकर राशीच्या लोकांना विशेषतः 21, 22, 30 आणि 31 मार्च व 8, 9, 10 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल आणि मनस्तापदायक जातील. या काळात कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, शांत आणि संयमी राहावं, तसेच आरोग्याची विशेष काळजी या लोकांनी घ्यावी. कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय स्थानातून म्हणजे धनस्थानातून होणारे रवीचं गोचर भ्रमण दिनांक 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि आर्थिक, कौटुंबिक बाबतीत त्रासदायक जाईल. खर्चाचं प्रमाण वाढल्याने ह्या लोकांना धननाश होणे व त्यातून आर्थिक ओढाताण होणं संभवतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आर्थिक बाबतीत थोडंसं अडचणी येऊ शकतात. ह्या लोकांची मानसिक स्थिती खराब राहील. काहींच्या स्वभावामध्ये रागीटपणा, आक्रमकपणा, हट्टीपणा, धाडशीपणा वाढेल. त्यातून अविचारी पाऊल पडण्याची शक्यता राहील. त्यामुळे या लोकांनी शांत आणि संयमी राहावं व विचारपूर्वक निर्णय घ्यावा. काहींना व्यवसायामध्ये अडचणी किंवा नुकसान या काळात संभवतं. काहींना डोकेदुखी, गळ्याचे विकार, नेत्रविकार होणं संभवतं. आपल्याबरोबर जोडीदाराच्याही आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो या काळात जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. रवी-शनी युती ही प्रतिकूल असली तरी धनस्थानातून शुक्राचं गोचर सुरू असल्याने काहींना आर्थिक लाभ चांगल्या प्रकारे होतील. मात्र थोडी आर्थिक ओढाताण जाणवेल. 25 मार्च नंतरचा काळ ह्या लोकांना जास्त त्रासदायक झालं असं दिसतं. कोणते दिवस यांना खराब जातील तर या लोकांना विशेषतः 15, 16, 23, 24 मार्च व 1, 2, 11, 12 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल व मनस्तापदायक जातील. या काळात कोणताही अविचारी निर्णय या लोकांनी घेऊ नये, शांत आणि संयमी राहावं, तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर राशीचक्राची शेवटची रास म्हणजे मीन रास. बघा, मीन राशीला शनीची 7.5 सुरू आहे. मीन राशीवरून शनीचं गोचर सुरू आहे. असं असताना आता रवीचंही गोचर तिथे होतं आहे. ही अतिशय खराब गोष्ट आहे, चांगलं ग्रहमान नाही आहे.
त्या मीन राशीतून होणार रवीचं आणि शनीचं गोचर भ्रमण हे 14 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्ताप देणारं जाईल. षष्ठेश रवी हा लग्नस्थानामध्ये येत असल्याने काहींना आरोग्याच्या तक्रारी या काळात राहतील किंवा वाढण्याची शक्यता राहील. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने काहींना संसर्गजन्य आजार किंवा संक्रमित आजार या काळात होणे संभवतं. विशेषतः पोटाचे विकार, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, पित्तविकार इत्यादी या काळात संभवतं. स्वभावामध्ये चिडचिड वाढेल. काहींचे स्वकीय व मित्रांशी विनाकारण वादविवाद भांडणे संभवतात. शत्रूमध्ये वाढ होईल. 12व्या स्थानातील बुध, राहू, मंगळ व 7.5 यामुळे 2 एप्रिलपर्यंतचा काळ हा जास्त मनस्तापदायक जाणार आहे. तोपर्यंत या लोकांची मानसिक स्थिती खराब राहील. अनावश्यक मोठे खर्च आणि मोठी गुंतवणूक या लोकांनी टाळावी. खर्चावर नियंत्रण ठेवावं. प्रवासात काळजी घ्यावी. शक्यतो प्रवास टाळावेत, अन्यथा लोकांना मोठे आर्थिक नुकसान होणं संभवतं. प्रवासात काळजी घेण्यात लहानसणी इजा होऊ शकते. या लोकांना मानसिक स्वास्थ्य, सुख, समाधान ह्या सगळ्या गोष्टी 30 एप्रिलनंतर उत्तम मिळेल. तोपर्यंत 30 एप्रिलपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करावा आणि खाण्यापिण्याचं बंधन पाळावं. या लोकांना कुठले दिवस जास्त खराब जातील तर मीन राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 25, 26 मार्च व 3, 4, 5, 13 एप्रिल हे दिवस या लोकांना जास्त प्रतिकूल आणि मनस्तापदायक जातील. या काळात या लोकांनी कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. शांत आणि संयमी राहावं आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 6 राशींना सांगितलं. 6 राशींना हे गोचर कसं असेल मी सांगितलं. ज्या राशींना हे रवीचं गोचर अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक आहे त्या लोकांना मी देतो ते उपाय जर त्यांनी केले नक्कीच त्यांना ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी मिळेल किंवा शुभ फळे मिळतील. पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा मनातल्या मनात करा. त्यानंतर रवीचा एक ग्रंथोक्त मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिन दिवाकरम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. किंवा ज्यांना मंत्र म्हणणं शक्य नाही, एक छोटा मंत्र येतो, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. त्याचबरोबर रोज सकाळी लवकर उठा, सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याचबरोबर 12 सूर्यनमस्कार घाला. नक्कीच तुम्हाला फरक पडेल. एक निवेदन करतो की ज्या लोकांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेअर करायला विसरू नका. अजून एक निवेदन म्हणजे काय, ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की आपण ज्योतिष शिखो म्हणजे घर बसल्या तुम्ही तुमची कुंडली कशी पाहिजे हे एक नवीन सिरीज मी सुरू करतो आहे, ज्याच्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासक किंवा कोणताही ज्योतिष न शिकलेली व्यक्तीही आपली कुंडली डोळ्यासमोर ठेवून तो परफेक्ट आणि अचूक भविष्य पाहू शकेल. अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे विषय मी इथनं पुढे घेणार आहे आणि तुमच्या समोर येणार आहे. तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पाहाल अशी अपेक्षा करतो. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.